कॉक्रोच जनता पार्टीची चर्चा अजून थांबलेली नाही आणि आता E20 जनता पार्टी नावाची आणखी एक नवी संघटना देशभरात चर्चेत आली आहे. त्यामुळे अनेक जण एकच प्रश्न विचारत आहेत. देशात अचानक या जनता पार्टीची लाट कशी काय आली? एकीकडे कॉक्रोच जनता पार्टीने पेपर फुटी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारला घेरलं, तर दुसरीकडे E20 जनता पार्टीने पहिल्याच दिवशी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या इथेनॉल धोरणालाच आवाहन दिलं आहे. म्हणून आता चर्चा फक्त एका संघटनेची राहिलेली नाही, तर सतत नवीन नवीन संघटना समोर काय येत आहेत याची सुरू झाली आहे. मग ही E20 जनता पार्टी नेमकी कोणाची आहे, तिचा उद्देश काय आहे आणि नितीन गडकरींचं नाव या वादात काय येते? चला सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत असलेल्या या नव्या संघटनेची संपूर्ण कहाणी समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, या नवीन E20 जनता पार्टीची सुरुवात ही कॉक्रोच जनता पार्टी प्रमाणेच सोशल मीडियातून झाली आहे. नावात पार्टी असलं तरी हा कोणताही राजकीय पक्ष नाही, उलट केंद्र सरकारच्या E20 इंधन धोरणावर प्रश्न उपस्थित करणारी एक नवीन चळवळ आहे. गेल्या काही महिन्यांपासून केंद्र सरकार देशभरात E20 पेट्रोलला प्रोत्साहन देत आहे. म्हणजेच पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळून तयार करण्यात आलेलं इंधन. सरकारचं म्हणणं आहे की यामुळे भारताचं परदेशातून आयात होणाऱ्या कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी होईल. इथेनॉलसाठी शेतकऱ्यांना ऊस आणि इतर पिकांचा मोठा बाजार मिळेल. शिवाय प्रदूषण कमी होण्यासाठी मदत होईल. त्यामुळे सरकार सातत्याने या निर्णयाचं समर्थन करत आहे. मात्र दुसरीकडे या धोरणावर सुरुवातीपासूनच अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काही वाहन चालक आणि काही तज्ज्ञांचा दावा आहे की E20 पेट्रोलमुळे जुन्या वाहनांच्या इंजिनवर परिणाम होऊ शकतो, मायलेज कमी होऊ शकतं आणि देखभालीचा खर्चही वाढू शकतो. या दाव्यांबाबत वेगवेगळी मतं असली तरी या मुद्द्यांमुळेच वाद अधिक वाढला आहे आणि याच पार्श्वभूमीवर E20 जनता पार्टी मैदानात उतरली आहे. या चळवळीची सर्वात मोठी मागणी काय? ज्यांना E20 पेट्रोल वापरायचं आहे त्यांनी ते वापरावं, परंतु ज्यांना साधं पेट्रोल हवं आहे त्यांच्यासाठी तो पर्यायही कायम उपलब्ध ठेवावा. सध्या ही संपूर्ण चळवळ याच मागणीभोवती फिरताना दिसत आहे. परंतु इथूनच या कथेला वेगळं वळण मिळतं, कारण या चळवळीचं लक्ष फक्त E20 पेट्रोल नाही, तर या धोरणाचे सर्वात मोठे समर्थक मानले जाणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील आहेत. तर मग असा प्रश्न उपस्थित होतो की ही E20 जनता पार्टी नेमकी कोणी सुरू केली, तिच्या मागे कोण आहेत आणि नितीन गडकरींनाच लक्ष का केलं जात आहे? तर चला आता याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात. आतापर्यंत या अभियानाचा कोणताही अधिकृत संस्थापक समोर आलेला नाही. सध्या ही मोहीम प्रामुख्याने सोशल मीडियावर चालवली जात असून तिच्या X आणि इतर सोशल मीडिया हँडल्सवरून विविध मांडण्या मांडल्या जात आहेत. या E20 जनता पार्टीची सर्वात मोठी मागणी अशी आहे की देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर E20 पेट्रोल सोबतच 100% शुद्ध पेट्रोल देखील उपलब्ध करून द्यावं. या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट देखील केले आहेत. संबंधित पोस्टमध्ये असे सांगण्यात आलेले आहे की या E20 जनता पार्टीची सबसिडी, मोफत इंधन किंवा पूर्णपणे इथेनॉल मिश्रित पेट्रोल बंद करण्याची मागणी नाही. ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार पेट्रोल निवडण्याचा अधिकार मिळावा ही त्यांची प्रमुख मागणी आहे. सध्या या संघटनेचे सर्व सोशल मीडिया अकाउंटवरील फॉलोअर्स मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. सोशल मीडिया व्हिडिओ, रील्स आणि मीम्स या सर्व माध्यमातून लोकांचा या पक्षाला मोठा पाठिंबा मिळताना दिसतोय. परंतु एक गोष्ट स्पष्ट करणे आवश्यक आहे. अगदी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हा कोणताही नोंदणीकृत राजकीय पक्ष किंवा अधिकृत संघटना नाही. हा फक्त सोशल मीडियावर सुरू झालेला एक सिटीजन कॅम्पेन मानला जातोय. याच मुद्द्यावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देखील लक्ष केलं जाते. त्यांच्या धोरणावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत, कारण या E20 धोरणाला प्रोत्साहन देण्यात गडकरींची भूमिका नेहमी आघाडीवर राहिलेली आहे. त्यामुळे एका बाजूला सरकारचे E20 इंधन बद्दलचे मोठे मोठे दावे आहेत, तर दुसरीकडे ही नवीनच जन्माला आलेली E20 जनता पार्टी आणि तिचे समर्थक वेगळेच मत मांडत आहेत. म्हणूनच आता हे पाहणे महत्त्वाचे असेल की पुढच्या काही दिवसात सोशल मीडियावर ही चळवळ अगदी कॉक्रोच जनता पार्टीप्रमाणेच मोठे स्वरूप धारण करते का? आणि जर या मागणीला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला तर नितीन गडकरी हे इथेनॉल धोरण बदलण्यास तयार होतील का? तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं?
देशात खरोखर E20 सोबतच 100% शुद्ध पेट्रोलचा पर्याय देखील उपलब्ध असावा का? तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.